advantage and disadvantage. This call is now being recorded. Secondly, the tariff and metering and billing chapter included the tariff design, that is the key factor for the tariff design, major components of electricity bill, then various slab in the billing, electricity duty, tax on electricity and cross subsidy. These are the points which is considered in the tariff design. Okay, firstly, what is mean by your tariff design? Which are the points we have to consider in the tariff design? Firstly, tariff design or rate design. Tariff means काय? इलेक्ट्रिसिटी म्हणजे जेवढे चार्जेस आपल्याला इलेक्ट्रिसिटीला पे करायचे असतात इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करण्यासाठी, दॅट इज नथिंग बट युअर टॅरिफ. देन त्या टॅरिफला जर डिझाईन करायचं असलं तर कुठले पॅरामीटर कन्सिडर करतो, किंवा टॅरिफ डिझाईन रेफर्स टू द रिलेशनशिप अमॉंग द इंडिव्हिज्युअल प्राइस द ऑपरेटर चार्जेस, म्हणजे इंडिव्हिज्युअल प्राइजेस असणारे ऑपरेटर चार्जेस साठी. Then tariff design is different from most other regularity issue in that it is one of the topic area where the interest of the operator and the interest of government often coincide. म्हणजे जो काही आपल्या कंझ्युमरला चार्जेस पडतात ते पण कन्सिडर करायचे, त्याच्यावरती काही इंटरेस्ट वगैरे कन्सिडर होतो का तो. आणि सेकंडली गव्हर्नमेंटवरच्या साईडने पण इंटरेस्ट वगैरे चेक करायचे. म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला पॅरलेली टॅरिफ अशी डिझाईन करायची असते का जो इंटरेस्ट कंझ्युमर साईडला पण असेल तो पण कन्सिडर करावा लागतो, आणि टुवर्ड्स दी गव्हर्नमेंट तो पण कन्सिडर करायला लागतो. डायग्राम दिसते पार्टिसिपंट नाही स्टुडंट? दिसत नाही. हो मॅम. कॅरेक्टरिस्टिक्स आहे टॅरिफ डिझाईनच्या, ते आपल्याला आता डिस्कस करायचे आहे. तुम्ही स्क्रीन शेअर करते, ती शेअर झाली की मला सांगा.
दिसतोय का चार्ट आता? नो मॅम. हो दिसते मॅम आता. So firstly, these are the some characteristics you have to consider while designing the tariff. Then in the second block there is a options, म्हणजे कुठले ऑप्शन्स ते कन्सिडर केले जातात. थर्ड वन इज दी प्रेफरन्स, कुठल्या पॅरामीटरला प्रेफरन्स दिला जातो. फर्स्ट वन इज दी सेटिंग प्राइस अँड टॅरिफ डिफरन्सिएशन, म्हणजे प्राइस सेट करायची तर त्यासाठी ऑप्शन्स कुठले? व्हॅल्यू, कॉस्ट ऑफ जनरेशन, कॉम्पिटिटिव्ह, बेंचमार्क. म्हणजे एक कुठली तरी एक बेंचमार्क म्हणजे काय असतो की एखादी अशी लेवल सेट केलेली असते की त्या लेवलच्या बिलो जर गेलं तर ते बेनिफिशियल नसतं. तर त्यासाठीचा बेंचमार्क जनरली सिव्हिलचे जे वर्क असतात तर सिव्हिलच्या वर्कला कुठल्या तरी समजा हाईट सगळ्या याची फ्लोअरची सेम नसेल तर कुठला तरी एक बेंचमार्क म्हणजे रेफरन्स पॉईंट पकडला जातो, त्याला आपण बेंचमार्क म्हणतो. आणि त्या रेफरन्स पॉईंट पासून जे काही कॅल्क्युलेशन असतं ते कन्सिडर केलं जातं. सिमिलर लाईक दॅट इन दी टॅरिफ. मग टॅरिफ रिलेटेड काय की कुठली तरी एक रेफरन्सची व्हॅल्यू सेट केलेली असते का ती रेफरन्सची व्हॅल्यूज कन्सिडर करायची असते व्हाईल सेटिंग युअर टॅरिफ. अँड सेकंड वन इज दी कॉस्ट ऑफ जनरेशन. जनरेशनची जी कॉस्ट आहे ती कन्सिडर करायची असते आणि काही व्हॅल्यूज असतात त्या. तर दीज आर दी पॉइंट्स विच आर कन्सिडर व्हाईल डिझायनिंग युअर ऑर सेटिंग दी प्राइस अँड टॅरिफ. देन फायनान्सिंग प्रेफरन्स मध्ये काय? कॉस्ट बेस्ड प्राइसिंग डिझाईन टू एन्श्युअर द रिझनेबल प्रॉफिटेबिलिटी. म्हणजे फायनान्शियली जर विचार केला तर कॉस्ट बेस्ड प्राइसिंग डिझाईन म्हणजे काहीतरी त्याच्या थ्रू बेनिफिट्स पण ऑब्टेन झाला पाहिजे अशी ती टॅरिफची काहीतरी व्हॅल्यू सेट केली पाहिजे. म्हणजे जनरेशन जास्त होतंय, जनरेशनसाठी जी कॉस्ट आहे ती जास्त लागणार आहे आणि टॅरिफचा रेट असा ठेवला की त्या कॉस्टला पण अचीव करता आलं नाही पाहिजे. म्हणजे आपण जेवढं इन्व्हेस्ट केलंय त्या इन्व्हेस्टमेंटला फिलफुल होईल एवढं पण जर गव्हर्नमेंटला म्हणजे मनी इन्कम राईज नाही झाला तर ती टॅरिफची डिझाईन प्रॉपर होत नाही. टॅरिफ असा डिझाईन करायचो की जेणेकरून जनरेशनसाठी जी कॉस्ट आहे ती ओव्हरकम होऊन थोडंफार काहीतरी म्हणजे फायनान्शियली जो फंड आहे तो पण कलेक्ट झाला पाहिजे. अशी ती टॅरिफची व्हॅल्यू सेट केलेली असते. देन टॅरिफ स्ट्रक्चर. आता टॅरिफ स्ट्रक्चर म्हणजे काय? आपण जे टाईप्स बघितले टॅरिफचे, टू पार्ट टॅरिफ, देन पॉवर फॅक्टर टॅरिफ, देन टीओडी टॅरिफ, रनिंग चार्जेस, फिक्स चार्जेस. तर त्या टाईपमध्ये हे सगळे त्याचं डिस्ट्रीब्युशन येतं. ऑप्शन्स काय? आयदर टॅरिफ इज दी फिक्स रेट टॅरिफ, देन स्टेप फिक्स, देन फिक्स प्रीमियम, हायब्रिड, कॉन्ट्रॅक्ट फॉर द डिफरन्सेस. म्हणजे इथे टाइप्स इन शॉर्ट हे जे वर्डिंग दिलंय इथे काय मेन्शन केलंय की टॅरिफचा कुठला तुम्ही टाइप्स कन्सिडर करता. आता हा पॉइंट कसा इम्प्लिमेंट होणार? सपोज देर इज ए वन इंडस्ट्री इन दॅट देर इज अ मॅक्झिमम डिमांड अँड दी रनिंग चार्जेस, असे दोन पार्ट मध्ये तो ग्रुप डिवाइड होतो. तर फिक्स डिमांड जी असेल त्याच्यासाठीचा जो टॅरिफचा रेट असतो तो ऑलरेडी डिझाईन करून दिलेला असतो. म्हणजे त्या रेटच्या अबो कन्झम्पशन जर झालं तर तिथे पेनल्टी वगैरे असते का? मॅक्झिमम लोड जर त्या इंडस्ट्रीचा म्हणजे ज्यावेळेस इंडस्ट्रीची मीटरिंगची सिस्टीम इन्स्टॉल करायची असते त्यावेळेस एक फॉर्म भरून द्यायचा असतो. त्यामध्ये तिथं आपल्याला कन्झ्युमरला मेन्शन करायचं असतं का दिस वन इज दी आवर मॅक्झिमम डिमांड, याच्यावरती डिमांड आमची इन्क्रीज होणार नाही. तर त्या मॅक्झिमम डिमांडसाठी टॅरिफचा एक काहीतरी डिफरंट रेट दिलेला असतो. तर तो रेट इथे पण स्ट्रक्चर मध्ये टाकताना मेन्शन करायला लागतो. म्हणजे आपल्याला टॅरिफची व्हॅल्यू सेट करायची. मग 5 रुपीज पर मॅक्झिमम डिमांड की 15 रुपीज हे इथे या पॉइंट वरनं सेट करायचा असतो. मग फायनान्शियल प्रेफरन्स आता कसा आहे? ऑप्शन फिक्सिंग ऑल दी रिव्हेन्यू आर दी प्रेफरेबल. फॉर एक्झाम्पल फिक्स प्रीमियम म्हणजे याच्यामध्ये सेम आहे की त्याच्या थ्रू तुम्हाला फिक्स चार्जेस तुम्ही अप्लाय केलेले बट त्या फिक्स चार्जेस थ्रू किती तुमच्याकडे प्रॉफिटेबल कॉस्ट अचीव होणार आहे. म्हणजे टुवर्ड्स दी एमएससीबी, एमएससीबीच्या साईडने जर विचार केला
तर फिक्स चार्जेस किंवा मॅक्झिमम डिमांडसाठी जे जे काही तुम्ही रुपीज सेट केलेले आहे टॅरिफच्या रेटसाठी, तर त्याच्या थ्रू किती तो मॅक्झिमम प्रीमियम म्हणजे कलेक्ट करता येऊ शकतो आपल्याला. देन नेक्स्ट वन इज व्हॉट इज बिंग सोल्ड, बंडल और अनबंडल. म्हणजे सेम की किती इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट केलेली आहे त्याच्या अकॉर्डिंगली आपण ती किती सेल करतोय आणि त्याच्यावरती किती तुमची फंड अचीव होते. देन क्वांटिटी अँड कॉस्ट लिमिट. क्वांटिटी अँड कॉस्ट लिमिट परत तेच येणार आहे की कॅपॅसिटी कॅप, जनरेशन कॅप आणि कॉस्ट कॅप. म्हणजे एखाद्या प्लांटची कॅपॅसिटी किती आहे, त्याचं जनरेशन किती होते आणि जनरेशन नंतर त्याच्यावरती किती खर्च झालाय, म्हणजे कॉस्ट किती लागली, आणि त्याला ओव्हरकम करण्यासाठी आपण काय टॅरिफचा रेट तिथे प्रोव्हाइड केलाय तो पॉइंट इथे arrive होणार. आणि लास्ट वन इज दी पेन्शनिंग, दॅट इज द ऍप्लिकेशन फी, परफॉर्मन्स माइलस्टोन्स अँड फी फॉर दी एक्सटेन्शन. म्हणजे जर तुम्ही इथे आता फी फॉर दी एक्सटेन्शन हा वर्ड आलाय, म्हणजे एखाद्याची मॅक्झिमम डिमांड ही त्याच्या इंडस्ट्रीच्या जो काही तो बेंचमार्क त्याने सेट करून दिलेला होता त्याच्यापेक्षा जर जास्त झाली तर तिथे काहीतरी पेनाल्टीचा जी काही फीज आहे ती मेन्शन केली पाहिजे. मग ती पेनाल्टीची फीज पण किती मेन्शन करायची, टॅरिफला आपण डिझाईन करतोय मीन्स काय आपल्याला सगळ्या व्हॅल्यू सेट करायच्या आहे, इन्क्लुडिंग इंटरेस्ट, इन्क्लुडिंग टॅरिफ रेट, इन्क्लुडिंग दी पेनाल्टीज, हे सगळे पॉईंट सेट करायचे. मग त्यासाठी हे पॉईंट कन्सिडर केलेले की ऍप्लिकेशन फीज पण किती ठेवायची. एखादा न्यूली प्लांट सेट झाला आणि तिथे इलेक्ट्रिसिटीचं त्यांनी कनेक्शन मागितलंय तर त्यासाठी फीस किती आहे. देन परफॉर्मन्स रिलेटेड फीज फॉर एक्सटेन्शन, की तिथे काहीतरी एक्सटेन्शन आहे, इलेक्ट्रिसिटीचं डिमांड इन्क्रीज झालंय तर त्यासाठी किती पेनाल्टीज तिथे प्रोव्हाइड करायची किंवा किती फीज अराईज करायची, तर इट इज रिलेटेड टू युअर क्वेंशनिंग. आणि त्याच्या रिलेटेड ओनली ॲज अ नीडेड टू ॲड्रेस और क्वांटिटी कॉस्ट लिमिट ऑर्डर डिक्लाइन दी टॅरिफ रेट. मग याच्या अकॉर्डिंगली टॅरिफचा रेट तोच ठेवायचा की त्या इंडस्ट्रीला टॅरिफचा रेट इन्क्रीज करून द्यायचा काय, तो पॉईंट तिथे सेट करावा लागतो. तर दीज आर दी सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑर दी पॉइंट्स व्हाईल डिझायनिंग युअर टॅरिफ. तर कुठले पॉइंट्स कन्सिडर करायचे असतात, जनरली जनरेशन कॉस्ट, म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी एकदम सिंपल लॉजिक आहे. आपण कुठलाही एखादा फॉर एक्झाम्पल एखादं रेग्युलर जरी एक्झाम्पल घेतलं, इन्व्हेस्टमेंटला पण भरून काढण्यासाठी ज्यावेळेस आपण एखादं प्रोडक्ट डिझाईन करतो आणि ते सेल करायचं असेल तर त्या प्रोडक्टला डिझाईनसाठी जेवढा खर्च आलेला असेल म्हणजे कॉस्ट ती ओव्हरकम होईल आणि आपल्याला त्यातनं थोडंफार बेनिफिट मिळेल असंच आपण त्या याची प्राइस सेट करतो. म्हणजे तुमचं एखादी मोटर आहे सपोज इंडक्शन मोटर, इंडक्शन मोटरला मॅन्युफॅक्चरिंग करून आणि त्या मॅन्युफॅक्चरिंग नंतर थोडाफार काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉफिट होईल अशी आपण ती प्राइस त्या इंडक्शन मोटरला सेट करतो, जेणेकरून इन्व्हेस्टमेंट पण त्याच्यामध्ये भरून निघाली पाहिजे आणि प्रॉफिट पण झाला पाहिजे. तर ते सेम पॉईंट टॅरिफला पण इथे इम्प्लिमेंट केलेले आहे का जो काही जनरेशनचा कॉस्ट वगैरे ती ओव्हरकम करून जे काही फायनान्शियली फंड कलेक्ट होईल तो पण इथे अचीव झाला पाहिजे. तर दीज आर दी सम कॅरेक्टरिस्टिक्स पॉइंट रिलेटेड टू युअर टॅरिफ डिझायनिंग. क्लिअर पार्टिसिपंट? पार्टिसिपंट क्लिअर झालंय? Yes, ma'am. ओके.
Then our next point is the components of electricity bill. इलेक्ट्रिसिटीचे जे बिल्स आहे त्याच्यावरचे काही कंपोनंट्स आहे आणि त्या कंपोनंट्सचे करंट रेट किती दिलेले म्हणजे चार्जेस आहे आणि त्याच्यासाठी किती चार्जेस प्रोव्हाइड केले कुठले कुठले पॉइंट आपण इलेक्ट्रिसिटी बिलचे जे काही कंपोनेंट आहे ते म्हणून कन्सिडर करतो आणि त्याच्या रिलेटेड एक चार्जेस आहे तर तो टेबल आहे तो मी नंतर शेअर करते फर्स्टली विच आर द कंपोनंट वी हॅव टू कन्सिडर इन इलेक्ट्रिसिटी बिल कंपोनंट द फर्स्ट वन ठीक आहे मी तुम्हाला एक इलेक्ट्रिसिटी कंपनी आहे पहिले आपण त्याची थिअरी बघू आणि मग मी तुम्हाला ती डायग्राम शो करते फर्स्ट वन इज युअर इलेक्ट्रिसिटी मीटरिंग फर्स्ट जो काही कंपोनंट आहे इलेक्ट्रिसिटी बिलचा तो आहे इलेक्ट्रिसिटी मीटरिंग देन सेकंड वन इज द डिमांड second elements of electricity bill is the demand third one is the energy consumption third component of electricity bill is the energy consumption fourth one is the load factor dash demand or energy relationship म्हणजे लोड फॅक्टर आपण जे तुम्ही ईपीजी मध्ये I'm audible participant हो मॅम okay first factor is electricity metering factor or components then second one demand third one energy consumption fourth one load factor or demand factor and last one is your power factor these are the points which are considered while designing your electricity bill the first one electricity metering means what that means the for the real and reactive power consumption of that means electrical utility meters युटिलिटी म्हणजे जे काही एमएससीबी ते काय मेजर करणार आहे बोथ रिअल पॉवर अँड रिएक्टिव्ह पॉवर बट इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस रिएक्टिव्ह पॉवर ही कंझ्युमर साईडला कधीच कंझ्युम केली जात नाही ओनली रिअल पॉवर इज कंझ्युम बाय द कंझ्युमर अँड इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर इलेक्ट्रिसिटी बिल इलेक्ट्रिकल मीटरिंग मध्ये इलेक्ट्रिकल युटिलिटी मध्ये दोन पॉवर कन्सिडर केल्या जात्या फर्स्ट वन real and reactive power and second one in that only the real power is the major component of your electricity bill म्हणजे आपल्याला जे इलेक्ट्रिसिटीचं बिल येतं हे सगळ्यांना नोन आहे आपले सगळे जे डिव्हाइसेस आहे इट कन्झ्युम्स ओनली द रिअल पॉवर and that's why our bill is depends on that real power so the electricity metering is the first part of your electricity bill okay
ओके पार्टिसिपंट्स, आवाज येतोय ना माझा? स्टुडंट एम ऑडिबल? हो येतो मॅम. ओके ठीक आहे. तर यानंतरचे जे काही पार्ट्स आहे ना ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. तर आता कोणाला काही क्युरी असेल तर विचारा. काही क्युरी असेल तर विचारा पार्टिसिपंट्स.